हाय मित्रांनो, आमचं सकाळी गॅस संपलाय तर आता जळण फोडायला येते त्यांनी. पण त्यांना मी सांगायच्या आधी त्यांनी जळण फोडायला येतं बरं का. नवरा असावं तर असा काळजी करणारा, बायकोच्या मनातलं सगळं न सांगता ओळखणारा. सगळं ऐकतं पाहिजे, सगळं ऐकतं. आयतं खाती म्हणायचंय का तुम्हाला? मी ऐकतं खाते तू सगळं. बघा कसं कुचकं बोलतात आहे का आयतं खाती. मग स्वयंपाक पाणी कोण करतय? स्वयंपाक आम्ही करायचं असतं स्वयंपाक. मग स्वयंपाक करते, घरातलं बघते, लेकरांचं बघते, कोण बघतं? मग आम्ही तुम्ही बघता का? आम्ही बघत नाही बाहेर. बघता की तुम्ही पण, मी कुठं नाही म्हणले. तुम्ही सगळा बाजार बघता, घरात म्हणजे पैसा पाणी सगळं आणून देताय तुम्ही. मग ही लवकर हे करायचं नसते का तू? आता काय माहित, आता सकाळी गॅस संपला अचानक ते. होय. मग सकाळीच आता निम्म झालं, तेवढं होतं तेवढं चुलीवर थोडं होतं ते जळण तेवढंच केलं. आणि मला काय जळण फोडा येते काय? नवरा बाहेर गेल्यावर शिकायचंय, मग बाहेर गेल्यावर काय करणार आहे? आता शिकून घेते की आता नवऱ्याकडनं. आता कसं पडायचं, कशी कुराड धरायची. आवलं लवकर, चहाची तलब झाली मरणाची. झालं लगेच, आता 5 मिनिटात फोडून देतो हे. आम्हाला वाटतं आता संध्याकाळचा स्वयंपाक संध्याकाळचा तर राहू द्या, गॅस आणेपर्यंत चुलीवरच करावं लागतंय का काय आम्हाला काय माहित. चुलीवर हे मोठं तुडू आहे ते. कुठे ते मोठं तुडू आहे. दिसते आव येते फोडा तेवढं मोठं. आता लय उशीर, आता दम भरलेले. आता फोडलंय तेवढं राहू द्या. आता उद्या अजून थोडं फोडा. मग राहू दे का एवढं फोडलं? राहू द्या. आता होतंय संध्याकाळ तेवढं चहा पाणी स्वयंपाक सकाळचं भागतंय. काय होतंय? मोठा आहे ना जरा, ही चुलीत जात नाही ना. बरं ते 2 कांडकं करा मग चुलीत जायला. असं म्हणजे फाकड्या करा 2 अशा. वातावरण कसलं मस्त झालंय पावसाचं बघा, आहे का? कसलं गच्च भरलंय आभाळ. हवा एकदम शांत वातावरण झालंय, आभाळ गच्च भरलंय. काय म्हणता मग, अजून काय होतंय? काय नाही, चालू आहे. काय परपंजा वाईट असतोय बाबा. आता परपंच लग्न केलं म्हणलं परपंच महाग लागणारच की. नाही, उद्या केव्हा जायचं जळण आणायला? मग आता उद्या. आता एवढं काही जळण पुरतंय का आता गॅस आणेपर्यंत? धरी जळण लय दम भरलाय बाबा. आता काय लय अवघड आहे बाबा. बघा नवऱ्याच्या 4 काटक्या फोडल्या नवऱ्यानं, तर मग नवरा म्हणतो की दम भरला. दम भरला. मग आता काय करायचं? मग आता काय एवढ्यावरच आता स्वयंपाक करायचा आणि जायचं खायचं. गॅस केव्हा भरून आणता? मग गॅस उद्या परवा दिवशी बघूया. आता पैसा आहे का? आता पैसा आहे. आता नाही आता पैसा. मग आता तेवढ्यावर भागवायचं. मग एवढ्यावरच आता भागवायचं. उद्या जावं मग दळण आणायला. आजपर्यंत काय टेन्शन नव्हतं, जावं लागतंय. मग आता गॅस संपलाय. अशा सुखवाशी बाया असल्यावर कसं आमचं पाक मरण आहे. बघा कसं म्हणतात आहे का, सुखवाशी म्हणते ते मला. मग काय हातभार लावत नाही का काय? का आम्हाला नाही जात? मग घरातलं करते ना सगळं. घरातलं करते तू. मग म्हणजे घरातलं आमचं भागवणं तर करता पुरुष एकटा. सगळं मनल ते आणून देणार नवरा बरं का. कुठली पण गोष्ट असं गोड बोलूनच नवऱ्याला हे करा. गोड बोलते का? कौतिक सांगाली मित्रांना नवऱ्याचं. काय कौतिक सांगता तुम्ही? सगळं म्हणजे म्हणायच्या आधीच नवरा मनातलं, आत्ताच म्हणलं नाही का, म्हणायच्या आधी नवरा माझ्या मनातलं सगळं ओळखून घेतोय. मग अजून काय कौतिक सांगायचंय सांगा तुम्हाला? घे एवढं, उचला की तेवढं. फोडलंय तेवढं घेऊन चालेल की आता. घेऊन चला. चला चहा प्यायचा आहे आपल्याला. होय. ती काय फोडत नवा? हे ना आता दम भरलेले. लय दम भरला. मग पाणी पण आणलं नाही की पाणी प्यायला दिलं असतं नवऱ्याला. काळजी करायची ना, पाणी आणायचं. फोडतोय नवरा म्हणल्यावर पाणी आणायचं ना. मला काय एवढं माहित नव्हतं दम भरतय नाही ते. आपण फोडलंच नाही तर जळ. ले तुला काय माहित आहे बाई? परपंचा म्हणजे तुला काय माहित आहे? काय सुद्धा माहित नाही. माहित आहे तुम्हाला नवऱ्याला, कारण आताच म्हणलंय प्रत्येक गोष्ट घरात आणून देणारा एकटा करता पुरुष. मग काय, चला आता चहा प्यायचा आहे. चला ये. चला ती कुऱ्हाड घ्या. कुऱ्हाड द्या की. कुऱ्हाड. घेती. चला आता संध्याकाळचा चुलीवर, रोज चुलीवर. आता थांबा. थोडं घ्या गे, कमी घेऊ थोडं. चला बंद करा व्हिडिओ आणि चला आता बस. आता चला आता मित्रांनो चहा प्यायचा आम्हाला. बाय.